19% शेतकऱ्यांना फक्त कर्ज देतात. डीसीसी आणि ग्रामीण बँकेचा जो काही टार्गेटचा अचिव्हमेंट आहे ते 80%च्या वर आहे, पण राष्ट्रीयकृत बँकांचं मात्र 67% आहे. त्यामुळे आज अतिशय कडक शब्दामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी 80%च्या वर टार्गेट पूर्ण केलं पाहिजे. दुसरं त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की सिबिल ची मागणी कुठल्याही बँकेने करू नये. या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितलं की हेडक्वार्टरमधनं प्रत्येक ब्रँचला त्यांनी पत्र पाठवण्यास सांगितलं पाहिजे की क्रॉप लोन करता सिबिलची अट नाही. आरबीआयचेही अधिकारी होते, त्यांनी देखील त्याला पुष्टी दिलेली आहे आणि सिबिल करता कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही. या संदर्भात आज आदेश आपण काढलेले आहेत. यासोबत या सगळ्या बँकांची कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे. जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची, या संदर्भातले एक डिस्कशन आज झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करू शकू अशा पद्धतीनं त्याचंही नियोजन हे आपण केलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः सगळ्यात मोठा हंगाम हा खरीपाचा असतो. त्यानंतर रबी आणि मग उन्हाळी पीक लोक घेतात. साधारणपणे खरीपाचं क्षेत्र जे आहे ते 152 लाख हेक्टरचं क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे सगळ्यात मोठं क्षेत्र हे सोयाबीन आणि कापूस जवळपास 88 लाख हेक्टर त्या ठिकाणी असतं आणि बाकी मग इतर पिकं आहेत. ऊसही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपण घेतो. आता जो काही यावर्षीचा खरीप हंगाम आहे याच्यामध्ये एक मोठं संकट जे आहे ते अल निनोचं संकट आहे. आज हवामान खात्याने जी काही त्या ठिकाणी मांडणी केली आहे त्याच्यामध्ये जे काही लॉंग टर्म ऍव्हरेज आहे पावसाचं ते 88% असेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पण हे 88% असलं तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचं ते असेल आणि विशेषतः पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग यामध्ये त्याची तीव्रता अधिक जास्त असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं आजच्या खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये आपल्याला हवामानाच्या अंदाजाच्या अनुसार प्लॅनिंग कसं करता येईल हा प्रयत्न आपण केलाय. विशेषतः साधारणपणे उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे. जूनमध्ये येईल त्यापेक्षा कमी, जुलैमध्ये त्यापेक्षा कमी, ऑगस्टमध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबरमध्ये असा हा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे पावसाच्या 2 दिवसांमध्येही एक मोठं अंतर येण्याची शक्यता आहे.